ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात सध्या आंदोलन सुरू आहे। संतप्त घोडबंदरकर रस्त्यावर उतरलेत। हातात पोस्टर घेऊन खड्ड्यांविरोधात निषेध नोंदवलाय। खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे घोडबंदरचे नागरिक त्रस्त आहेत। मेट्रोची कामं आणि अवजड वाहनांमुळे सतत वाहतूक कोंडी या परिसरात निर्माण होत असते। या सर्व त्रासाला कंटाळून डॉक्टर, वकील, इंजिनियर असलेल्या नागरिकांनी आनंदनगर नाका या ठिकाणी हातात पोस्टर घेऊन आंदोलन केलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। सध्या मी उभा आहे ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आनंद नगर नाक्यावर जवळ। या ठिकाणी आपण बघतोय की घोडबंदरचे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत। काही वेळापूर्वी एक आंदोलन करते आहेत, त्यांनी डोकं खाली आणि पाय वरती केलं होतं। नेमकी त्यांची काय भूमिका आहे ते देखील जाणून घेणार। काका, कशा पद्धतीने आंदोलन करत आहात? आम्ही ह्यासाठी केलं की खाली डोकं वर पाय आणि या प्रशासनचं करायचं काय। पण प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की तुम्हाला आम्ही दाखवलं की आम्ही खड्ड्यामध्ये डोक्यावर उभं राहिलो। खड्डे डोक्यामध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये डोकं जाते, तर तुमचं एवढं नियंत्रण कशामध्ये जाते ते तुम्ही तपासून पहा। खड्डामुक्त रोड झाला पाहिजे आणि जनतेसाठी कोणीच लक्ष देत नाही। गडकरी साहेब म्हणतात की आम्ही एका दिवसामध्ये 10-20 किलोमीटर रस्ता बनवू शकतो। एका दिवसामध्ये 10 किलोमीटरचा रस्ता। गडकरी साहेबांना विनंती आहे, त्यांचं लक्ष इकडे नसतं, ते केंद्र सरकारमध्ये असल्यामुळे। पण त्यांची मदत घेऊन कोणी ना कोणीतरी घोडबंदर रस्ता हा लवकरात लवकर सिमेंट कॉन्क्रीट करावा अशी आमची घोडबंदर जस्टिस मागणी आहे। आमचा जो जस्टिस घोडबंदर रोड आहे त्याच्यामध्ये वेल एज्युकेटेड लोक आहेत, डॉक्टर, इंजिनियर, ऍडव्होकेट सर्व लोक आहेत। तर आमच्याकडे एक पूर्ण प्लॅन रेडी आहे की तुम्ही हे जी ट्रॅफिक आहे ही कशी तुम्ही कंट्रोल करू शकता। तर आमच्याकडे प्लॅन आहे, तुम्ही फक्त तो गव्हर्नमेंट पर्यंत, फडणवीस साहेबांपर्यंत तो मेसेज पोहोचवा आणि याचा प्रॉब्लेम सोल्युशन आमच्याकडे आहे। पण तुम्ही फक्त 10 मिनिटं आम्हाला द्या। नक्कीच 10 मिनिटं आम्हाला द्या असं म्हणतायत। आम्ही तर आम्हाला पाहिजे की हा कॉन्ट्रॅक्टरने इथे यावा, आम्ही त्यांचा सत्कार करू, मोठा सत्कार करू की तुम्ही एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम कसं करू शकतात। म्हणजे आम्हाला रोज हे विचार पडतो की कसं ते एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम करतात। लो क्वालिटीचं आज मुलं शाळेत पोहोचत नाही, वॉशरूमला जाऊ नाही शकत, कार मध्ये एवढे तास बसतात। तुम्ही हे विचार करा, सिनियर सिटीझन असो किंवा छोटे मुलं असो, इथून एवढ्या फास्ट गाड्या जाणार आहेत तर अपघाताचा जो प्रमाण आहे तो वाढणारच आहे, कमी होणार नाहीये। तर रस्ता मोठा केला ठीक आहे, पण रस्ता मोठा करून मर्जर करू नका, तुम्ही सर्व्हिस रोडला तुम्ही मर्ज करू नका, ही आमची विनंती आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।